श्री गणेशांना अध्याय 6. मग राया ते म्हणे संजयो तोचे अभिप्राव अवधारी जो. कृष्ण सांगती आता जो योगरूप सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे की त्याची अवसरी पाहुणे पातुला आम्ही कैसे देवाचे आगळिक निजे तैसे ताने लेया तोय सेविजे की त्याची चवी करुनी पाहिजे तव अमृत आहे तैसे आम्हा तुम्हा जाहले जे आडमुठे तत्व फावले तव धृतराष्ट्रे म्हणतले हे न पुसवत होते तया संजया येणे बोले रायाचे हृदय तुजविले हे अवसरी आहे घेतले कुमाराची या हे जाणून मनी हसला म्हणे म्हातारा मोहे नाशला एरवी बोलू तरी भला जाहला अवसरी इये परी ते तैसे कैसेने होईल जात्वेंदू कैसे पाहिल तेवीचे येरुसे घेईल म्हणून बिहे परी आपण चित्ती आपुला निकी या परी संतोषला जे तो संवाद उफावला कृष्णार्जुनाचा तेने आनंदाचे निधालेपणे सभिप्राय अंत करणे आता आदरीसे बोलणे घडेल तया जो तो गीते माझी षष्टींचा प्रसंगो असे आयनीचा जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू जाहला तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडार उघडले का जे आधी प्रकृतीचे विसंवने जे शब्द ब्रह्मासे न बोलणे जेथून गीतावलीचे ठाणे प्ररोहो पावे तो अध्याव 6वा वरी साहित्याची या बरवा सांगी जैल म्हणून परिसावा चित्त देऊनी माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन जे कोळिकेचे निपाडे दिसती नादींचे रंग थोडे वेधे परिमळाचे बिग मोडे जयाचे नि ऐका रसाळपणाची या लोभा की श्रवणीची होती जिबा बोली इंद्रिया लागे कळंबा एकमेका सहजे शब्दो तरी विश्वश्रवणाचा परी रसना म्हणे हा रसो अमुचा घ्राणासी भाऊ जाय परिमळाचा हा तोची होईल नवल बोलतीये रेखेची वाहनी देखता डोळ्याही पुरो लागे धनी ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे जे तो संपूर्ण पद उभा रे ते तर मनची धावे बाहिरे बोलू भुजाही अविष्करे अलिंगावया ऐशी इंद्रिय आपुलालिया भावी झोंबती परितो सरिसेपणेची बुजावी जैसा एकला जगचे ववी सहस्र करू तैसे शब्दाचे व्यापकपण देखी जे असाधारण पाहत या भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे हे असो तू या बोलाची ताटे भली वरी कैवल्य रसे ओगरली ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी आता आत्मप्रभानीची नवी त्याची करुणी ठाण देवी जो इंद्रिया ते चोरुणी जेवी तयासीची फावे ते येत श्रवणाचे निपांगे विन श्रोतया होआवे लागे ये मनाचे निजांगे भोगी जेगा हाच बोलाची वालीप फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे मग सुखेची सुरवाडीजे सुखाची माझी ऐसे हळुवारपण जरी येईल तरीचे हे उपेगा जाईल एरवी आगवी गोटी होईल मुकी या बहिर्याची परी ते असो आता आगवे न लगे श्रोत्या ते कडसावे जे अधिकारी येत स्वभावे निष्काम कामो जी ही आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कोरोंडी ते वाचून यथीची गोडी नेनती अनिक जैसा वायसी चंद्रन ओळखीजे तैसा आकृती हा ग्रंथो नेनीजे आणि तो हिमांशूची जेविका जे चकोराचे जैसा सज्ञानासी तरी हा ठावो आणि अज्ञानासी आन गावो म्हणून बोलावया विषय पहावो विशेषू नाही परी अनुवादलो मी प्रसंगे ते सज्जनी उपासावे लागे आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे ते बुद्धीही आकळिता साकडे म्हणून बोली विपाय सापडे परी श्री निवृत्ती कृपा दीप उजियडे देखेन मी जे दिठीही न पविजे ते दिठी विन देखीजे तरी अतिंद्रिय लाही ज्ञानबळ ना तरी जे धातुवादाही न जोडे ते लोहीची पंधरे सापडे जरी दैव योगे चढे परिसुहाता तशी गुरुकृपा होये तरी करिता काय आपण हे म्हणून ते अपार माते आहे अज्ञान देवो म्हणे तेने कारणे मी बोलेन बोली अरूपाचे न रूप दावीन अतिंद्रिय परिभोगविन इंद्रिया करवी ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगातो तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता आईके योगी आणि संन्यासी जनी ह्या एकची सिनाने जनी मानी एरवी विचारी जती जव दोन्ही तव एकची ते सांडीजे दुजे या नामाचा अभासो तरी योगो तोचे संन्यासू पाहता ब्रह्मी नाही अवकाशो दोही माझी जसे नामाचनी अनारिसेपणे एका पुरुषा ते बोलावणे का दोही मार्गी जाणे एकाची ठाया ना तरी एकची उदक सहजे परिसेना ना घटी भरीजे तैसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासाचे आई के सकळ गमसमते जगीस अर्जुना गा तोची योगी जो कर्मे करून रागी नोहेची फळी जैसी मही हे उद्भिजे जनी अहम बुद्धिविन सहजे आणि तेथीची तिये बीजे अपेक्षेना तैसा अन्वयाचेने आधारे जातीचेने अनुकारे जे जेने अवसरे ते करणे पावे ते तैसेची उचित करी परी साठोपून हे शरीरी आणि बुद्धीही करुणी फळवेरी जायचे ना ऐसा तोची संन्यासी पार्थागा परी येसी तोची भरवसेनेसी
योगीश्वरू वाचून उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडावे बद्धक तरी टाको टाके अनिक मांडीची तो जैसा क्षाळूनी या लेपू एकू सवीची लावीची अनिको तैसेनी आग्रहाचा पायको विचंबी वाया गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळे आदीची आहे सहजे की त्याची संन्यास सवा ठेवीजे सरिसे पुढती म्हणून अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाची ऐके संन्यासी तोची योगी ऐसी एक वाक्य त्याची जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी जेथ संन्यासीला संकल्प तुटे तेथेची योगाचे सार भेटे ऐसे हे अनुभवाचे धटे साचे जया आता योगाचळाचा निमित्तात जरी ठाकावा आणि अति पारतात तरी सोपाना या कर्मपत्ता चुकाजनी येणे यमनियमाचे तळवटे रिगी आसनाची ये पाऊल वाटे येई प्राणायामाचे आडकंटे वरवता गा मग प्रत्याहाराचा आधाडा जो बुद्धीची याही पाया निसरडा जे ताटी ये सांडिती होडा कडे लग तरी अभ्यासाचे बळे प्रत्याहारी राळे नकी लागेल ढाळे डाळे वैराग्याची ऐसा पवनाचे पाठारे येता धारणेचे पैसा रे क्रमी ध्यानाचे चवरे सापडितव मग तया मार्गाची धाव पुढील प्रवृत्तीचे हवं जेत साधे साधना केव समरसे होय जेत पुढील पैसू पारुके मागील स्मरावे ते ठाके ऐसी ये सरिसी ये भूमिके समाधी राहे येणे उपाय योगारूढ जो निर्वधी झाला प्रौढू तयाची या चिन्हांचा निवाडू सांगेन ऐके तरी जयाची या इंद्रियाची या घरा नाही विषयांची या येर झारा जो आत्मबोधाची या ओवरा पहुडला असे जयाचे सुखदुःखाचे अंगे झगटले मानसिक चेवो नेघे विषयपासी ही आली या से न रिगे हे काय म्हणून इंद्रिय कर्माच्या ठाई वाढी नली परी काही फळ हेतूची चाड नाही अंतकरणी असतेनी देहे येतुल्ला जो चेतूची दिसे निदेला तोची योगारूढ भला ओळखे तू ते तर अर्जुन म्हणे अनंता हे मज विसंब बहु आई कथा सांगे तया ऐसी योग्यता कवने दिजे तव हसोनी श्रीकृष्ण म्हणे न तुझे नवल ना हे बोलणे कवनासी काय दिजेल कवने अद्वैती ये वैवा मोहाची ये शेजे बळिया अविद्या निद्रितू होईजे ते वेळी तू स्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूंचा पाठी अवसात येचे ओ तैथे अवघेची होय वावो ऐसा उपजे नित्य सद्भाव तोची आपण पाची तोही आपण पाची म्हणून आपणाची आपण या घातू किजतो असे धनंजया चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना हा विचारून अहंकारू सांडीजे मग अस्तीची वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली एरवी कोश कीटकाची या परी तो आपण या आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी कैसे प्राप्तीची ये वेळे निदैव आंधळेपणाचे डोहळे के हस्ते आपुले डोळे आपण झाकी का कवन एकू भ्रमलेपणे मी तो नव्हे गा चोरलो म्हणे ऐसा नाथीला चंदू अंधकरणे घेऊन टाके एरवी होय ते तोचे आहे परी काही की जे तशी बुद्धी तैशी नव्हे देखा स्वप्नीचे निघाये की मरेसाचे जैशी ते शुकाचे अंग भारे नळिका भोविनली एरी उपमोहरे तेने उडावे पुरी न पुरे मनशंका वायाची मान पिळी आटुवे ही आवळी टेटांतूर नळी धरून ठाके म्हणे बांधेला मी फुडा ऐशी या भावनेची या पडे खोडा की मोकळी या पायांचा चवडा गोवी अधिके ऐसा काजी विन आतोंडला तो सांग काय अनिके बांधिला मग न सोडीच जरी नेला तोडून अर्धा म्हणून आपण चिरपू जेणे वाढविला हा संकल्प ये स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथिले नेगे तया स्वतः करण जिता सकळ कामो शांता परमात्मा परवता दुरी नाही जैसा खेळाळाचा दोषू जाये तरी पंधरे त्याची होये तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी हा घटा करू जैसा निमालिया तया अवकाशा नलगे मिळू जाणे आकाशा अनाठाया तैसा देहांकारू अनाथीला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे आता शीतोष्णाची या वाहनी ते तर सुखदुःखाची कडसणी ये नसमाती काही बोलणी मानापमानांची जे वाटा सूर्यू जाये तेव्हा ते तेजाची विश्व होये तैसे तया पावे ते आहे तोची म्हणून देखे मेघोनी सुटती धारात या न रूपती जशी या सागरात तैशी शुभाशुभे योगीश्वरा नव्हती आने जो हा विज्ञानात्मक भावो तया विवरिता जाहला वावो मग लागला जो पाहो तव ज्ञान ते तोची आता व्यापकू की एकदेशी हे उहापोही जे ऐसी ते करावी ठेली अपैशी दुजेनविन ऐसा शरीरीची परी कौतुके परब्रह्माचे निपाडे तुके जेने जिंतली एके
इंद्रिये गा जो तो जितेंद्रिय सहजे तोची योगयुक्तू म्हणजे जेनी साने थोर नेनी जे कवने काळी देखै सोन याचे निकळ मेरू येसने ढिसाळ आणि माती याचे डिकळ सरीसेची मानी पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोकडे देखे दगडाचे नि पाडे निचाडू ऐसा तेथ सुहृद आणि शत्रू का उदासू आणि मित्रू हा भाव बेदू विचित्रू कल्पू कैचा तया बंधू कोण कायाचा द्वेषी या कौनू तयाचा मीची विश्व ऐसा जयाचा बोधू जाहला मग तयाची ये देठी अधमोत्तम असे किरटी काय परिसाची ये कसवटी वाणी या की जे ते जशी निर्वाण वर्णुची करी तैशी जयाची बुद्धी चराचरी होय साम्याची उजरी निरंतर जे ते विश्वांकाराचे विसुरे जरी आहाती अनाने आकारे तरी घडले एकची भांगारे पररम्ये ऐसे जानने जे बरवे ते फावले तया आगवे म्हणून आहाज वाहाचे न झकवे येणे आकार चित्रे घापे पटा माझी दृष्टी दिसे तंतूची सैंग सृष्टी परी तो एक वाचुनी गोष्टी दुजी नाही ऐसेनी प्रतिती हे गवसे ऐसा अनुभव जया ते असे तोची संबुद्धी हे अनारिसे नवे जाणे जयाचे नाव तीर्थरावो दर्शने प्रशस्तीसी ठावो जयाचे निसंगी ब्रह्म पावो भ्रांतासही जयाचे बोले धर्मुजिये दिठी महासेदिती विये देखै सर्व सुखादी इये खेळू जयाचा विपाय जरी आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता हे असो तया ते प्रशंसिता लाभुआ थी पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपण पाची आपण असे अखंडित ऐशी या दृष्टी जो विवेकी पारता तो एकाकी सहजे अपरिग्रही जो तीही लोकी तोची म्हणून ऐशी साधारणे निष्पन्नांची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले तो ज्ञानी यांचा बापू देखणे यांच्या दिटीचा दिपू जया दादुलयाचा संकल्प विश्वरची प्राणवाची पेटे जाहले शब्द ब्रह्म माझी ते जयाची या यशा दाखोटे वेडू न पुरे जयाचे नि अंगिके तेजे आवो शहर विशेषीची वनिजे म्हणून जग हे विशी जे विन असे तया हागा नामाची एक जयाचे पाहता गगन ही दिसे टाचे गुण एक काय तयाचे आकळशील तू म्हणून असो हे वानने सांगून येनो कवनाची लक्षणे दावावी मिशे येणे का बोलिलो ते ऐके द्वैताचा ठाऊची फेडी ते ब्रह्मविद्या किजेल उघडी तरी अर्जुना पडिये हे गोडी नासेल हन म्हणून ते तैसे बोलणे नवे सपातळ आडव लावणे केले मनची वेगळे वाने भोगावया जया सोहम भाव अटकू मोक्ष सुखा लागू निरंकू तयाची ये देठीचा झणे कळंकू लागेल तुझी या प्रेमा विपाये अहम भाऊ याचा जाईल मी त्याची हाल जरी होईल तरी मग काय किजेल एकले या देठीची पाहता निविजे का तोंड भरून बोलीजे ना तरी दाटून केवदीचे ऐसे कवन आहे आपुली या मनाबरवी असमाई गोठी जीवी ते कवनेशी चावळावी ऐके जरी ऐके जाहले या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे हाताशने बोला माझी मन मने आलिंगू सरले हे परिसता जरी कानडे तरी जानपा पार्थ उघडे कृष्ण सुखाचेची उरपडे ओतले गा हे असो वैसेची ये शेवटी जैसे एकची वे वांजोटी मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे तैसे जाहले श्री अनंता ऐसे तरी मी न म्हणता तरी जयाचा न देखता अतिशय येत पहा नवल कैसे चोज के उपदेशू केऊ ते झुंज परिपुढे वालभाचे भोज नाचत असे आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिनवी पिसे आणि न भुलवी तरी त्याची काही म्हणून भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्री याचा कुवासा की सुखे शृंगारलिया मानसा दर्पण तो या परिवाप पुण्य पवित्र जगी भक्त बीजाचे सुक्षेत्र तो श्रीकृष्ण कृपे पात्र याचे लागे हो का आत्मनिवेदना तळीची जे पिटिका होय सख्याची पार्थू अधिष्ठात्री तेथीची मातृकागा पासीची गोसावी न वर्णिजे मग पायिकाचा गुण घेईजे ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी पहा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पतिहुनी काय न वाणिजे पतिव्रता तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनीची या दैवा एकाय तनु जाहला जयाची या आवडीचे निपांगे मूर्ती ही मूर्ती आवगे पूर्ण ही परी लागे अवस्था जयाची तो श्रोते म्हणते दैव कैशी बोलाची हवा व काय नादा ते हनबरा व जिनोनी आली हा हो नवल नोहे देशी मराठी बोलीची तरी ऐशी वाणे उमटता हे आकाशी साहित्य रंगाची कैसे उन्मेक चांदीने तार आणि भावार्थ पडे गार हे श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती चाडची निचाडा करी ऐशी मनोरथी ये थोरी त्याने विवळले अंतरी तेथ डोलू आला ते निवृत्ती दासे जाणितले मग अवधान द्या म्हणितले नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे देवकी या उदरी वाहिला यशोदा सायासे पाळिला काशेकी उपेगा गेला पांडवासी म्हणून बहुवस वळगावा का उसरू पाहुने विनवावा
हा ही सोसू तया सदैवा पडेचे ना, हे असो कथा सांगे वेगे. मग अर्जुन म्हणे सलगे, देवा ये संत चिन्हे अंगे न ठकती माझ्या एरवी या लक्षणाची या निजसारा. मी अपाडे कीर अपुरा, परी तुमचे निबोले अवतारा थोरावे जरी. जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्म मिया होई जेल. काय जहाजे अभ्यासी जेल सांगाल जे, हा हो नेनो कवनाची कहाणी. ऐकोनीच लागीचत असो अंतकरणी, ऐसे जाहलेपणाची शिर्यानी कायसी देवा. हे अंगे म्या होई जो का, येतुले गोसावी आपुलेपण की जो का. तव हसोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती, देखा संतोषू एक न जोडे. तवची सुखाचे सैंग साकडे, मग जोडली या कवनीकडे. अपुरे असे तैसे सर्वेश्वरू बळीया सेवके, म्हणून ब्रह्मही होय तो कौतुके. परी कैसा भारे आतला पिके दैवाचेनी, जो जन्म सहस्त्राची यासाठी. इंद्रादिकाही महागू भेटी, तो अधिनु केतुला किरटी. जे बोलूही न साहे मग ऐका जे पांडवे, म्हणितले म्या ब्रह्म हो आवे. ते अशेषे ही देवे अवधारिले ते अशेषेही देवे अवधारिले. ते ऐसेची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले. परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची या, एरवी दिवस तरी अपुरे. परी वैराग्य व संताचे निभरे, ते जे सोहमभाव महुरे मोडून आला. म्हणून प्राप्ती फळी फळता, यासी वेळू न लगेल आता. होय विरक्तो ऐसा अनंता भरवसा झाला, म्हणे जे जे हा अधिष्ठिल ते आरंभीचे या फळेल. म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू वाया, ऐसे विवरोनिया श्रीहरी. म्हणितले ती अवसरी. अर्जुन हा अवधारी पंथराजू, तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी. दिसती निवृत्ती फळाची या कोडी. जे मार्गीचा कापडी महेशू अजूनी, पहिले योग वृंदे वहिली. आडवी आकाशे निघाली, के तेथ अनुभवाच्या पाऊली. धोरणू पडिला तीही आत्मबोधाचे नि उजुकारे. धाव घेतली एक सरे, की येर सकळ मार्ग निदसुरे. सांडुनिया पाठी महर्षी येणे आले, साधकाचे सिद्ध जाहले. आत्मविद थोरावले येणेची पंथे, हा मार्गो जै देखी जे. तै तहान भूक विसरीजे, रात्री दिवसो नेनिजे वाटे इये. चालता पाऊल जेत पडे, ते अपवर्गाची खाणी उघडे. आवाटलिया तरी जोडे स्वर्गसुख, निघी जे पूर्विलिया मोहरा. की येई जे पश्चिमेची या घरा, निश्चळपणे धनुर्धरा चालणे येतीचे. येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गाव आपणची होईजे. हे सांगू काय सहजे जानसे तू, तेथ पारते म्हणितला देवा. तरी त्याची मग केव्हा का आरती समुद्रवनी न काढावा. बुडतुजी मी तो श्रीकृष्ण म्हणते ऐसे, हे उसृंकुळ बोलणे काय असे. आम्ही सांगतो सो पैसे वरी पुशले तुवा. तरी विशेषे आता बोली जेल, तर परी ते अनुभवे उपयोगा जाईल. म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे, जेत अरानुकेचे कोडे. भैसली या उठो नावडे, वैराग्यासी दुनी वचडे. देखील या जे जो संतीचा वसविला ठावो, संतोषासी जावावो. मना होय उत्साह धैर्याचा, अभ्यास सुची आपण याते करी. हृदया ते अनुभव वरी, ऐसी रम्यपणाची थोरी. अखंड जेत जया आड जाता पारता, तपश्चर्या मनोरथा. पाखांडिया हे असता समूळ होय, स्वभाव वाटे येता. जरी वरपडा जाहला अवचिता, तरी स काम होई परी मागवता. निघो विसरे ऐसे नि न राहत तया ते राहवी. भ्रम तया ते बैसवी, थापटुनीचे व विरक्ती ते. हे राजेवर सांडीजे, मग निवांता येथेची असीजे. ऐसे शृंगारिया ही उपजे, देखत खेवो जे येणे माने बरवंट. आणि तैसेची अतिचोकट, जेत अधिष्ठान प्रकट डोळा दिसे. आणि ही एक पहावे, जे साधके वस्ते व्हावे. आणि जनाचे निपायरवे रुळेची ना, जेत अमृताचे निपाडे. मुळा ही सकट गोडे, जोडती दाटे झाडे सदा फळती. पाऊला पाऊला उदके, वर्षाकाळी ही अतिचोके. निर्जरिका विषेके सुलभे जेत, हा आतपुही अळूमाळू. जाणी जे तरीची तळू, पवनू अति निश्चळू. मंदू झुळके बहुत करुणी निशब्द. दाट न रिगे श्वापद, शुक हन षटपद. तेऊ ते नाही पाणी लगे हंसे, दोन्ही चारी सारसे. कवने एके वेळे बैसे, तरी कोकिळही हो निरंतर नाही. तरी आली गेली काही, होतू का मयुरेही आम्ही ना न म्हणो. परी आवश्यक पांडवा, ऐसा ठाऊ जोडावा. जेथ निगुड मठ व्हावा का शिवालय. धुई माझी आवडे ते, जे मानले होय चित्ते. बहुत करुणी एकांते, बैसी जे गा म्हणून तैसे ते जाणावे. मन राहते पहावे, राहील ते तर रचावे. आसन ऐसे वरी चोकट मृगसे वडी. माझी धृतवस्त्राची घडी, तळवटी आमोडी कुशांकुर. स कोमळ सरिसे
सुबुद्ध राहते अपैसे एक पाडे तैसे ओजा घाली परी सावयाची उंच होईल तरी अंगहन डोलेल नीच तरी पावेल भूमी दोषू म्हणून तैसे न करावे संभावे धरावे हे बहु असो व्हावे आसन ऐसे मग तेत आपण एकाग्र अंतकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभविजे जेत स्मरतेने आदरे सवाह्य सात्विके भरे जव काठिन्य विरे अहंभावाचे विषयांचा विसरू पडे इंद्रियाची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी ऐसे ऐके हे सहजे भावे तव राहीजे मग तेने जी बोधे बैसीजे आसनावरी आता अंगाते अंगवरी पवना ते पवनु धरी ऐसी अनुभवाची उजरी होची लागे प्रवृत्ती मागोती मोहरे समाधी ऐलाडी उतरे आगवे अभ्यासू सरे बैसत खेवो मुद्रेची प्रौढी ऐसी तेची सांगिजेला आता परियेसी तरी उरु या जगनासी जडो निघाली चरण तळे देवडी आधार द्रुमाच्या बुडी सुघटी ते गाडी संचरिपा सव्यतो तळी ठेवीजे तेने शिवनी मध्ये पिढीजे वरी बैसे तो सहजे वामचरणो गुद मेढरा अंतवती चारी अंगुळे निगुती तेत सार्ध प्रांती सांडून या माझी अंगुळ एक निगे ते तटाचे चेनी उत्तर भागे नेहेटी वरी अंगे पेललेनी उचलिले का नेनिजे तैसे पृष्ठांत उचलिजे गुल्पद्वय धरिजे तेनीची माने मग शरीर संचू पारता अशी ही सर्वता पार्श्वनीचा माता स्वयंभू होय अर्जुन आहे जाण मूळबंधाचे लक्षण वज्रासन गौन नामयासी ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्गो मोडे ते अपानो आतुले कडे ओहोटो लागे तर तव कर संपुट अपैसे वाम चरणी बैसे तव बाहुमुळी दिसे थोरी व आली माझी उभारलेनी दंडे शिरकमळ होय गाडे नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती वरचिले पाती ढळती तळीची तळी पुंजाळती ते तर अर्धोन मिलित स्थिती उपजेतया दिटी राहून आतुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठाऊ पडे नासाग्र पिटी ऐसे आतूची रचे बाहेरी मागू ते नवचे मनोने राहणे आधी ये दिटीचे तेथेची होय आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वास पहावी हे चाडसरे आगवी अपैसया मग कंडनाळ आटे हनुवटी हडवती दाटे ते गाडी होऊन नेहटे वक्षस्थळी माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे तो जालंधरू म्हणिपे पंडुकुमरा नाभीवरी पोके उदर हे थोके अंतरी फाके हृदय कोशू स्वाधिष्ठानावरी चिल्ले काठी नाभिस्थाना तळवटी बंधू पडी किरीटी वडियाना तो ऐसी शरीरा बाहेरीलीकडे अभ्यासाची पाखर पडे तव अंतु त्राय मोडे मनोधर्माची कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंग मन विरमे सावियाची क्षुधा काय जाहली निद्रा केवती गेली हे आठवण ही हरपली न दिसे वेगा जो मूळ बंदे कोंडला अपानु मागवता मुरडला तो सेवीची वर साकडला धरी फुगू शोभलेपणे माझे वाईला ठाई गाजे मणिपुरीशी झुंजे राहुनिया मग थावलीये वाहू टोळी सैंग घेऊन घर डहुळी बाळपणीची कुही टोळी बाहेरी घाली भितरी वळी न धरे कोठ्या माझे संचरे कप पित्ताचे थारे उरो निधी धातूचे समुद्र ओलांडी मेदाचे पर्वत फोडी हातली मज्जा काढी अस्थिगत नाडी ते सोडवी गात्रा ते विघडवी साधका ते भेडसावी परी भिहावे ना व्याधी ते दावी सवेची हरवी आप पृथ्वी कालवी एक वाट तव येरीकडे धनुर्धरा आसनाचा उभारा शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते नागिनीचे पिले कुंकुमे नाहले वळण घेऊन आले सेजे जैसे तैशी ते कुंडलिनी मोटकी औटवळणी अधोमुख सर्पिनी निदिली असे विद्युलतेची विडी वनी ज्वाळांची घडी पंधरयाची चोकडी घोटी व जैशी तशी सुबुद्ध आटिली पोटी होती दाटिली ते वज्रासने चिमुटली सावधू होय ते नक्षत्र जसे उलंडले की सूर्याचे आसन मोडिले तेजाचे बीज विरुडले अंकुरेशी तशी वेडी अति सोडिती कौतिके अंग मोडिती कंदावरी शक्ती उठली दिसे सहजे बहुता दिवसांची भूक वरी चेविली ते होय मिश मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वारुजो ते हृदय कोशा तळवटी जो पवनु भरे किरटी तया सगळे याची मिठी देऊन घाली मुखीच्या ज्वाळी तळी वरी कवळी मांसाची वळवाळे आरोगू लागे जे जे ठाई समास ते आहाचे जोडे घाऊस पाटी एक दोन्ही घास हियाही वरी मग तळवे तळहात शोधी ऊर्ध्वीचे खंड भेदी झाडा गे संधी प्रत्यंगाचा अधोभाग तरी न संडी परी नखीचे ही सत्व काढी त्वचा धुवून झडी पांजरेशी अस्थिचे नळे निरपे शिरांचे हिरवोरपे तव बाहेरी विरुडी करपे रोमबीजांची मग सप्तधातूच्या सागरी तहानेली घोट भरी आणि सवीची उन्हाळा करी खडखडीत नासा पटोनी वारा जो जातसे अंघोळे बारा तो गच्च धरुनी माघारा आंतू घाली तेत अधव रवते
आकोंचे ऊर्ध्व तळांचे खाचे तया केव्हा माझी अचक्राचे पदरवरती एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती परी कुंडलिनी नाविक दुश्चित होती तो तया ते म्हणे परवती तुम्हीची कायसी येथे आई के पार्थिव धातू आगवी आरोगिता काही नुरवी आणि आपा ते तव ठेवी पुसोनिया ऐसी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाय्य मग सौम्य होऊन राहे सुषुम्नेपाशी ते तृप्तीचे नि संतोषे गरळ जे वमी तेने तियेचे नि पियुषे प्राणुजिये जो तो अग्नी आतून निघे परी सभाय्य निवची लागे ते वेळी कसू बांधिती अंगे सांडीला पडती मार्ग मोडी नाडीचे नवविधपण वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्म नाही एडा पिंगळा एक वटती गाठी तिनी सुटती साही पदर फुटती चक्राचे हे मग शशीर आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू तो वातीवरी पावनू घेवसिता न दिसे बुद्धीची पोळी का विरे परिमळू घ्राणी उरे तोही शक्ती सवे अधसंचरे मध्यमे माझी तव वरिले कडोनी ढाळी चंद्रामृताचे तळे कानवडोनी मिळे शक्तिमुखी तेने नाळके रस भरे तो सर्वांगा माझी संचरे जेथीचा तेत मुरे प्राण पवनू तातली ये मुसे मेन निगोनी जाये जैसे मग कोंदली राहे रसे ओतुलेनी तैसे पिंडाचे आकारे ते कळाची का अवतरे वरी त्वचेचे पदरे पांघुरली असे जैशी आवाळाची बुंथी करून राहे गबसती मग फिटली दीप्ती धरू नये तैसा आहाच वरी कोरडा त्वचेचा असे पातोडा तो झडोनी जाय कोंडा जैसा होय मग काश्मीरीचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंब अवयव कांतीची भांब तैसी दिसे ना तरी संध्या रागीचे रंग काढून वळिले त्या अंग की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले कुंकुमाचे भरीव सिद्ध रसाचे ओती व मज पाहता सावे व शांतीची ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप की संतोष तरुचे रूप थावले जैसे तो कनक चंपकाचा काळा की अमृताचा पुतळा नानासा सिन्नला मळा कोवळिकेचा हो का जे शारदीयेचे निवले चंद्रबिंब पालेले का तेजाची मूर्त बैसले असनावरी तैसे शरीर होये जे वेळी कुंडलिनी चंद्रपिये मग देहाकृती बिहे कृतांतुगा वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी विघडे लोपली उघडे बाळ दशा वैसा तरी येतुले वरी एरवी बळाचा बळार्थू करी धैर्याची थोरी निरुपमो कनकद्रुमाच्या पालवी रत्नकळिका नित्य नवी नखे तैसी भरवी नवी निगती दात ही आन होती परी अपाडे साने जती जैशी दुबा ही बैसे पाती हिरयांची माणिकुलियांची कनिया सावी याची अनुमानिया तैसी या सर्वांगी उदवती आणि या रोमांची या करचरण तळे जैसी का रातोत पळे पाखाळी व होती डोळे काय सांगू निडा राचनी कोंदाटे मोती ये नावरती संपुटे मग शिवनी जैशी उथटे शुक्ती पल्लवांची तैशी पातियाची एक कवळी न समाये दिटी जाकळूनी निगोप आहे आदिलीची परी होय गगना कवळी ती आई के देह होय सोनियाचे परी लागवी हे वायूचे जे आप आणि पृथ्वीचे अंशू नाही मग समुद्रा पहिलीकडील देखे स्वर्गीचा आलोचो ऐके मनोगत ओळखे मुंगियेचे पवनाचा वारिका वळगे चाले तरी उदकी पाऊल न लागे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी आई के प्राणाचा हाती धरूनी गगनाची पाऊटी करूनी मध्यमेचे दादराहुनी हृदया आली ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वबीजाची या कोंबा सावली केली जे शून्यलिंगाची पिंडी जे परमात्मा या शिवाची करंडी जे प्रणवाची उघडी जन्मभूमी हे असो ते कुंडलिनी बाळी हृदया अंतू आली अनुहताची बोली चावळे ते शक्तीची या अंगा लागले बुद्धी चैतन्य होते जाहले तेने ऐकिले आळूमाळू घोषाची या कुंडी नादचित्रांची रुपडी प्रणवाची या मोडी रेखिली ऐशी हेची कल्पावे तरी जाणीजे तरी कल्पिते कैचे आणीजे तरी नेनो काय गाजे तिये ठाई विसरोनी गेलो अर्जुना जव नाशू नाही पवना तव वाचा अति गगना म्हणून घुमे तया अनाहताचे मेघे आकाश दुमदुम लागे तव ब्रह्मस्थानीचे बेगे सहज पिटे आई के कमळ गर्भाकारे जे महदाकाश दुसरे जेत चैतन्य अधातुरे करुणी असी जे तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली बुद्धीचे निशाखे हात बोने निके द्वैत तेत न देखे तैसे केले निजकांती हरविली मग प्राणूची केवळ जाहली ते वेळी कैसी गमली म्हणावी
हो का जे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनसळी ते फेडून या वेगळी ठेवली तया ना तरी वायूचेनी अंगे झगटली दीपाची तिथी निवटली का लकलकोनी पहारपली विजू गगनी तशी हृदय कमळ वेरी दिसे दिसे जैशी सोनियाची सरी ना तरी प्रकाश झळाची झरी वाहत आली मग ते हृदय भूमी पोकळे जिराली का एके वेळी तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी तेव्हा तरी शक्तीची म्हणिजे एरवी तो प्राणू केवळ जाणीजे आता नादबिंदू नेनिजे कळा ज्योती मनाचा हनमारू का पवनाचा आधारू ध्यानाचा आदरू नाही परी हे कल्पना घे सांडी ते नाही इये परवडी हे महाभूतांची फोडी आटणी देका पिंडे पिंडांचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू परी दावूनी गेला उद्देशू श्री महाविष्णू तया ध्वनिताची केने सोडूनी यथार्थाची घडी झाडूनी उपलविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते ऐके शक्तीचे तेजी जेव्हा लोपे ते तर देहाचे रूप हारपे मग तो डोळ्या माझी लपे जगाची या एरवी अधिलाची ऐसे सावयव तरी दिसे परिवायूचे का जैसे वळिले होय ना तरी कर्दळीचा गाभा बुद्धी सांडूनी उभा का अवयवाची नभा उदयला तो तैसे होय शरीर तै ते म्हणीचे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी देखे साधको निघोनी जाये मागा पाऊलांची ओळ राहे ते ठाई ठाई होय आदि अनिमादिक परी तेने काय काज आपण या अवधारी ऐसा धनंजया लोभ अतिभूत त्रया देहीचा देही पृथ्वी ते आप विरवी आपा ते तेज जिरवी तेजा ते पवनु हरवी हृदया माझी पाठी आपण एकाला ओरे परी शरीराचे अनुकारे मग तोही निघे अंतरे गगना मिळे ते वेळी कुंडलिनी हे भाष्य जाये मग मारुती ऐसे नाम होये परिशक्ती पण ते आहे जव न मिळे शिवी मग जालंधर सांडी ककारात फोडी गगनाची ये पहाडी पैठी होय ते ओंकाराची ये पाठी पाय देत उठाउटी पश्चंतेची ये पाहुटी मागा घाली पुढा तर मात्र अर्धवेरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी मग ब्रह्मरंध्री स्थिरावनी सोहमभावाच्या भाया पसरुनी आत परमात्मलिंगा धावोनी अंगागडे तो महाभूतांची जवनिका पेटे मग दोहीची होई झटे तेत गगना सकट आटे समरसितीये पै मेघाचे मुखी निवडिला समुद्र का ओघी पडिला तो मागुता जैसा आला आपण पया तेवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडुकुमरा आता तुझे हन होते की एकची हे आई ते ऐशी ये विवंचने पुरते उरेचिना गगनी गगन लया जाये ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होय तो होऊनी ठाके म्हणून तेथीची मातो न चढीची बोलाचा हातो जेने संवादाची या गावा आतो पैठिकी जे अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्व धरी ते पाहे पा वैखरी दुरी ठेली भूलता मागेलीकडे ते तमस्काराचेची अंग न मांडे सडे या प्राणासाकडे गगनायता पाठी तेथेची तो भेसळला तै शब्दांचा दिवो मावळला मग तयाही वरी आटू भविनला आकाशाचा आता महाशून्याची या डोही जेत गगनासीची थावड नाही ते तर तागा लागेल काही बोलाचा या म्हणून आकारा माझी सापडे की कानवरी जोडे हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा जय काही दैवे अनुभविले फावे तै आपणची हे ठाकावे होऊनिया पुढती जाणणे ते नाहीची म्हणून असो किती हेची बोलावे आता वयाची धनुर्धरा ऐसे शब्द जात मागवते सरे तेच संकल्पाचे आयुष्य पुरे वारा ही जेत न शिरे विचारांचा ते उन्मनीयचे लावण्य जे तुर्येचे तारुण्य अनादि जे अगण्य परमतत्व जे विश्वाचे मूळ जे योगद्रुमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्य का जे आकाराचा प्रांतू जे मोक्षाचा एकांतू जे आदी आणि अंतू जे आदी आणि अंतू विरोनी गेले जे महाभूतांचे बीज जे महातेजाचे तेज एवं पार्था जे निज स्वरूप माझे ते हे चतुर्भुज कोंभेली जयाची शोभा रूपा आली देखोनी नास्तिकी नोखिली भक्तवृंदे ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची झाले जे पुरुष जयाचे का निष्कर्ष प्राप्ती वेरी आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीर जेही केले ते आमुचे पाडे आले निर्वाळले या परब्रह्माचे निरसे देहाकृतीची मुसे ओती उजाहले तैसे दिसते अंगे तरी हे प्रतीती हान अंतरी फाके तरी विश्वची हे अवघे झाके तो अर्जुन म्हणे निके साचची जी हे का जे आपण आता देवो हा बोलिले जो उपावो तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेनी ब्रह्मत्व येती हे सांगती याची रीती कळले मज देवा गोटीची हे ऐकता बोधू उपजत असे चित्ता मा अनुभवे तल्लीनता नोहेल केवी म्हणून येत काही
अनारिसे नाही परी नाव भरी चित्त देई बोला एका. आता कृष्णा तुवा सांगितला योगू तो मनात तरी आला चांगू. परी न शके करू पांगू योग्यतेचा सहज अंगिक जेतुले आहे तेतुलियाची जरी सिद्धी जाये तरी हाची मार्ग सुखोपाय अभ्यासीन ना तरी देवो जसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल तरी योग्यते विन होईल तेची पुसो जीवीची ऐसे धारण म्हणून पुसावया जाहले कारण मग म्हणे तरी आपण चित्त देई जो हा हो जी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरूपिले ते आवडतयाही अभ्यासिले फावू शके की योग्यते विन नाही ऐसे हन आहे काही ते श्रीकृष्ण म्हणते काही धनुर्धरा हे काज कीर निर्वाण परी आणि काही जे काही का साधारण तेही अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धी जाय पै योग्यता जे म्हणीचे ते प्राप्तीचे अधीन जाणीजे का जे योग्य होऊन की जे ते आरंभिले फळे तरी तैसी येत काही सावी याची केणी नाही आणि योग्यतेची काही खाणी असे नावे विरक्तू जाहला देह धर्मी येतो तरी तो चिन्ह नवे व्यवस्थित तो अधिकारी या हेतू लाली या आयनी माझी वडे योग्यपणे तेही जोडे ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे मग म्हणे पार्था ते हे ऐसी व्यवस्था अनियतासे सर्वता योग्यता नाही जो रसनेंद्रियांचा अंकिला का निद्रेशी जीवे विकला तो नाही येतो म्हणितला अधिकारिया अथवा अग्रहाचे ये बांधोडी शुद्धा तृषा कोंडी आहाराते तोडी मारुनिया निद्रेची या वाटा नवचे ऐसा दृढवेचे नि अवतरणे साधनाचे ते शरीराचे नव्हे तयाचे मा योगू कवनाचा म्हणून अतिशय विषयो सेवावा तैसा विरुद्धून व्हावा का सर्वता निरोधावा हेही नको आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे मविजे क्रिया जाता आचरीजे तयाची स्थिती मितला बोली जे मितली या पाऊली चालीजे निद्रे ही मानू दिजे अवसरे एके जागणे जरी जाहले तरी व्हावे ते मितले हेतुलेनी धातू साम्य संचले असेल सहजे ऐसे युक्तीचे हाते जे इंद्रिया ओपीजे भाते तरी संतोषाशी वाढते मनची करी बाहेर युक्तीची मुद्रा पडे तो आत सुख वाढे तेथे सहजेची योगू घडे नाभ्यासिता जैसे भाग्याचे या भडसे उद्यमाचे निमिसे मग समृद्धी जात अपैसे घर रिगे तैसा युक्ती म्हणतो कौतुके अभ्यासाची या मोहरा टाके आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवतयाचा म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा तो अपवर्गीची राणी वा अलंकारी जे युक्ती योगाचे अंग पाहावे ऐसे प्रयाग जे तो होय बरवे ते क्षेत्र संन्यासी स्थिरावे मानस जयाचे तया ते योगयुक्त तू मन हे ही प्रसंगे जाण ते दीपाचे उपलक्षण निर्वातीची आता तुझे मनोगत जाणोनी काही एक आम्ही म्हणून ते निके चित्त देवोनी परिसावेगा तू प्राप्तीची चाड वाहसी परी अभ्यासी दक्षु नवसी ते सांग पा काय बेहसी दुवाडपणा तरी पारता हे झने सायास घेशी हो मने वाया बागुल इये दुर्जने इंद्रिये करती पाहे पा आयुष्यात आढळ करी जे सरते जीवित वारी तया औषधा ते वैरी काय जीवा न म्हणे ऐसे हिताशी जे निके ते सदाची या इंद्रिया दुखे एरवी सोपे योगा सारिके काही आहे म्हणून आसनाची या गाडी का जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेने होईल तरी हो का निरोधू या एरवी तरी योगे जय इंद्रिया विंदा न लागे ते तै चित्त भेटो रिगे आपण पेया परतोनी पाठी मोरे टाके आणि आपण याते आपण देखत केव ओळखे म्हणे तो हे मी तिये ओळखीची सरिसे सुखाची या साम्राज्य बैसे मग आपण समरसे विरोणी जाय जया परत्या अनिक नाही जया ते इंद्रिये नेणती काही ते आपणची आपुली या ठाके होऊन ठाके ते आपणची आपुली या ठाई होऊन ठाके मग मेरूपासून थोरे देह दुखाचे डोंगरे दाटी जो पडी भरे चित्त न दटे का शस्त्रे वरी तोडली या देह अग्नि माझी पडली या चित्त महासुखी पहुडली या चेवोची नये ऐसे आपण हरिगोनी ठाई मग देहाची वासू न पाही आणि कचे सुख होऊन जाये म्हणून विसरे जया सुखाची या गोडी मन आरतीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे योगाची बरव संतोषाची राणी व ज्ञानाची जाणीव जया लागे ते अभ्यासलेनी योगे सावयव देखावे लागे देखील तरी अंगे होई जे लगा तरी तोची योगू बाप्पा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे हा विषया ते निमालिया ऐके इंद्रिया नेमाची या धारणी देखे
तरीही ये घालून मुके जीवित्वासे ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरीवारी सुखे धृतीची या धवळारी बुद्धी नांदे बुद्धी धैर्य होय वसवटा तरी मनाते अनुभवाची या वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी याही एके परी प्राप्ती आहे विचारी हे न ठके तरी सोपारी अनिक ऐके आता नियमूची हा एकला जीवे करावा आपुला जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरानो हे जरी येतुलेनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे नाही तरी घालावे मोकलोनी मग मोकलेले जेत जाईल तेथून निमुची घेऊन येईल ऐसे निस्थैर्याची होईल सावियाची की पाठी केतुलेनी एके वेळे तया स्थैराचे मेळे आत्मस्वरूपाजवळ येईल सहजे तया ते देखून अंगा घडेल ते अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्यते जे उघडेल त्रैलोक्य हे आकाशी दिसे दुसरे जे ते आवर जयविरे तै गगनची का भरे विश्व जैसे तैसे चित्तलया जाई आणि चैतन्याची आगवे होई ऐसी प्राप्ती सुखोपाय आहे येणे या सोपी या योग स्थिती उकलू देखील गाव होते संकल्पाची या संपत्ती रुसोनिया ते सुखाचे सांगा ते आले परब्रह्मा आतवते ते तलवन जैसे जळा ते सांडू नेणे तैसे होय ती मेळी मग सामरस्याची या रावळी मग महासुखाची दिवाळी जगेशी दिसे ऐसे आपुले पायवरी चाली जे आपुले पाठीवरी हे पार्था नागवे तरी आन ऐके तरी मी तव सकळ देही असे येत विचारू नाही आणि तैसेची माझ्या टाई सकळ असे हे ऐसेचे संचले परस्परे मिसळले बुद्धी घेपे येतुले व्हावे गा हेरवी तरी अर्जुनना जो एकवटली या भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे भूताचेने अनेकपणे अनेक नोहे अंत करणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया एरवी न बोलीजे तरी धनंजया तो मीची आहे दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी जैसा उदगाचेने आयुष्य रसू का गगनाचेनी माने अवकाशू तैसा माझे निम रूपे रूपसू पुरुषू तोगा जेने ऐक्याची ये दिट्टी सर्वत्र मातेची किरटी देखील जैसा पटी तंतू एकू का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुवे न होते ऐसी ऐक्याचळाची स्थिती केली जेने ना तरी वृक्षाची पाने जेतुली तेतुली रोपे नाही लाविली ऐसे अद्वैत दिवसे पाहली रात्री जया तो पंचात्मकी सापडे तरी मग सांग पा कैसेनी आडे जो प्रतितीचे निपाडे मजसी तुके माझे व्यापकपण आगवे गवसले तयाचेने अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापक जाहला आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे ऐसे बोलवरी होय ते करू ये काही म्हणून असो ते विशेषे आपण पेया सारिके जो चराचर देखे अखंडित सुख दुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐसी मनोधर्मे नेण्याची जो हे समविषम भाव आणि काही विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपुले होते हे एकैक काय सांगावे जया त्रैलोक्याची आगवे मी ऐसे स्वभावे बोधा आले तया ही देह एकोकीर आतीत लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणते परी आम्हा ते ऐसे प्रतिती परब्रह्माची हा म्हणून आपण विश्व देखी जे आणि आपण विश्व होई जे ऐसे साम्याची एक उपासी जे पांडवागा हे तुते बहुती प्रसंगी आम्ही म्हणून याची लागी जे साम्य परवती जगी प्राप्ती नाही तो अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की आमची या कनवा परी न पुरो जी स्वभावा मनाची या हे मन कैसे केवडे ऐसे पाहू म्हणू तरी न सापडे एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य यया म्हणून ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी घेईल का म्हणतली या राहील महावातो जे बुद्धी ते सळी निश्चयाते टाळी धैर्यसी हात फळी मिळवून जाय जे विवेकाते भुलवी संतोषासी चाड लावे बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा जे निरुदले घे उवावो जया संयमुची होय सावावो ते मन आपुला स्वभाव सांडील काही म्हणून मन एकनिष्ठ राहील मग आम्हासे साम्य होईल हे विशेष हे न घडेल याची लागे तव कृष्ण म्हणती साचची बोलत आहासी तैशीची जया मनाचा किर चपळची स्वभावोगा परी वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल का जे या मनाचे एकनिके जे देखील गोडीची या ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कौतिके दावित जाई जे एरवी विरक्ती जयासी नाही जे अभ्यासी न रिगती कही तया ना कळे हे आम्ही न म्हणू काही परी यम नियमाची या वाटा न वची जे
कही वैराग्याची से न करीजे, केवळ विषय जळी ठाकी जे बुडी देऊने यया झाली या मानसा कही युक्तीची कांबी लागली नाही, तरी निश्चळ होईल काही कैसे निसांगे, म्हणून मनाचा निग्रह होई, ऐसा उपाय जो आहे तो आरंभे मग नोहे कैसा पाहो, तरी योग साधन जितुके ते अवघेची काय लटिके, परी आपण या अभ्यासून न टाके हेची म्हण, अंगी योगाचे होय बळ, तरी मन केतुले चपळ, काय महदादी हे सकळ आपून हे, ते अर्जुन म्हणे निके, देवो बोलती ते न चुके, साचची योग बळेसी न तुके मनोबळ, तरी तोची योग कैसा केवी जाणो, तरी तोची योगू कैसा केवी जाणो, आम्ही येतुले दिवस याची मातू ही नेनो, म्हणून मनाती जी म्हणो अनावर, हा आता आगव्या जन्मा तुझे निप्रसादे पुरुषोत्तमा, योग परिचय आम्हा जाहला आजे, परी आनिक एक गोसाविया, मज संशय असे साविया, तो तू वाचून फेडावया समर्थू नाही, म्हणून सांगे गोविंदा, कवनु एक मोक्ष पदा, झोंबत होता श्रद्धा उपाय विन, इंद्रिय ग्रामोने निघाला, अस्तेची या वाटे लागला, आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया, तव आत्मसिद्धी न टकेची, आणि मागुते न यववेची, ऐसा असतू गेला माझारीची आयुष्य भानू, जैसे अकाळी आभाळ अळू माळू असा सपातळ, विपाय आले केवळ वसेना वर्षे, तैसी दोन्ही दुरावली, जे प्राप्तित्व अलग ठेली, आणि अप्राप्ती ही सांडवली, तया श्रद्धा तया ऐसा दोला अंतरला काजी, जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया होजी कवनगती, तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी असता, तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे गा, परी येतुले हेची एक घडे, जे माझारी विसावावे पडे, तेही परी ऐसे निसुरवाडे, जो देवा नाही एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकीता सोहम सिद्धीते, परी ते तुला वेगू नव्हेची, म्हणून विसावा तरी निकाची, पाठी मोक्षू तव तैसाची ठेविला असे, ऐके कौतिक हे कैसे, जे शतमका लोक सायासे, ते तो पावे अनायासे कैवल्य कामो, मग ते तिचे जे अमोघ अलौकिक भोग, भोगिताही सांग कांटाळे मन, हा अंतराय औचिता, का ओढवला भगवंता, ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य, पाठी जन्मे संसारी, परी सकळ धर्माची या माहेरी, लांबा उभवे आघरी विभव श्रियेचा, जया ते नीतिपंथे चालीजे, सत्यधूत बोलीजे, देखावे ते देखीजे शास्त्रदृष्टी, वेद तो जागेश्वरू, जया व्यवसाय निजाचारू, सारासार विचारू मंत्री जया, जयाच्या कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता, दया ते गृहदेवता आदिवृद्धी, ऐसी निज पुण्याची जोडी, वाढी नली सर्व सुखाची कुळवाडी, तिये जन्मी तो सुरवाडी योगच्युतू, अथवा ज्ञानाग्निहोत्री, जे परब्रह्मण्य स्तोत्री, महासुख क्षेत्री आदिवंत, जे सिद्धांताची या सिंहासनी, राज्य करीती त्रिभुवनी, जे कुजती कोकिलवनी संतोषाच्या, जे वेगद्रुमाचे मुळी, बैसले आहाती नित्यफळी, तया योगियाची या कुळी जन्म पावे, मोठकी देहाकृती उमटे, आणि निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा, तशी दशेची वाट न पाहता, वैसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते सिद्ध प्रज्ञेची निलाभे, मनची सारस्वते दुबे, मग सकळ शास्त्र स्वयंबे निगती मुके, ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम, स्वर्गी ठेले जप हो मग करीती सदा, अमरी भाट होई जे, मग मृत्यू लोकाते वाणिजे, ऐसे जन्म पारता गाजे, ते तो पावे, आणि मागील जे सद्बुद्धी, तेथ जीवित्वा जाहली होती अवधी, मग तेची पुढती निर्वधी नवीला हे, तेथ सदैव आणि पायाळा, वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैशी अवलेळा पाताळ धने, तैसे दुर्भेद जे अभिप्राय, का गुरुगम्य हन ठाय, तेथ सौरसे विन जाय, बुद्धी तयाची बळी इंद्रिय येती मना, मन एकवटे पवन सहज गगना मिळोची लागे, ऐसे नेनो काय अपैसे, तया तेची की जे अभ्यासे, समाधी घर पुसे माणसाचे, जाणी जे योग पिटीचा भैरवू, काय हा आरंभ रंभेचा गौरवू, की वैराग्य सिद्धीचा अनुभवू, रूपा आला हा संसार उमानिते माप, का अष्टांग सामग्रीचे द्वीप, जैसे परिमळेची धारी जे रूप चंदनाचे, तैसा संतोषाचा काय घडीला, की सिद्धी भांडारी हुनी काढीला, दिसे तेने माने रुडला साधक तसे, जे वर्ष शताची या कोडी, जन्म सहस्रांची या आडी,
लंगिता पातला थडी आत्मसिद्धीची म्हणून साधन जात आगवे अनुसरे तया स्वभावे मग आई तया बैसे राणीवे विवेकाची ये पाठी विचारत या वेगा तो विवेकू थाके मागा मग अविचारणीय ते अंगा घडोनी जाय तेत मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवन पर्ण सरे आपण मुरे आकाशही प्रणवाचा माथा बुडे येतुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून आधीची बोलू बहुडे तया लागे ऐशी ब्रह्मीची स्थिती जे सकळा गतीची गती तया अमृताची मूर्ती होऊन ठाके तेने बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेळ बुडाली लग्न घटिका आणि तद्रुपतेचे लग्न लागून ठेले अभिन्न जैसे लोपल्ले अभ्र गगन होऊन ठाके तसे विश्व जेत होये मागोती जेतलया जाये ते विद्यमानेची देहे जाहला तोगा जया लाभाची या आशा करुणी धैर्य बाहूचा भरवसा घालीत षटक्रमाचा धारसा कर्मनिष्ठ का जी एक वस्तू लागे बाणोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी येगा अथवा निलागे निसरडा तपोदुर्गाचा आडकाडा झोंबती तपीय चाडा जयाची या जे भजती या भज्य याज्ञिकांचे याज्य एवं जे पूज्य सकाळा सदा तेची तो आपण स्वय जाहला निर्वाण जे साधकाचे कारण सिद्ध तत्व म्हणून कर्मनिष्ठा वंद्यू तो ज्ञानियासी वेद्यू तापसांचा अद्भुत तपोनातू पै जीव परमात्मा संगमा जयाचे येणे जाहले म्हणून धर्मात तो शरीरीची परिमहिमा ऐशी पावे म्हणून या कारणे तू मी सदा म्हणे योगी होई अंतकरणे पंडुकुमरा आगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो ते तो भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे आगवे तो मी चिप जाहलो अनुभवे अखंडित मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नवे गा तो साचे सुभद्रापती तया एकोटली या प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होय तरी मी देह तो आत्मा हेची होय ऐसे भक्त चकोरचंद्रे त्रिभुवनैक नरेंद्रे बोलिले गुणसमुद्रे संजयो म्हणे तेत आदिलापासून पार्था ऐकी जे ऐशीची आस्था दोनावली हे यदुनाता भाव सरले की सावियाची मनी संतोषला जे बोला आरिसा जोडला तेने हरिके आता उपलवला निरूपिल तो प्रसंगू आहे पुढा जे शांतू दिसेल उघडा तो पाल विजेल मुडा प्रमेय विजांचा जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक करपे सहजेने ढारले वापे चतुरचित्ताचे वरी अवधानाचा वापसा लादला सोनिया ऐसा म्हणून पेरावया दिवसा श्री निवृत्तीचे ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे माता हात ठेविला ते पुढे बीजची वाहिले म्हणून येणे मुके जे निके ते संतांच्या हृदयी साचची लागे हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे परी ते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे हे साठो वाटी घ्यावे चित्ताची या अवधानाचे हाते नेयावे हृदय आतवते हे रिजवितील आईनी ते सज्जनाची ये हे स्वहिता ते निवविती परिणामाते जीवविती व सुखाची वाहविती लाखोली जीवा आता अर्जुनेसे श्री मुकुंदे नागर बोली जेल विनोदे ते ओवियेचे प्रबंधे सांगेन मी इति श्री ज्ञानदेव विरचितायात भावार्थ दीपिकाया 6th अध्याय 6 समाप्त.